नमने नमः। त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आज आहे गौरी पूजनाचा दिवस। आजच्या दिवशी जेवण असतं, सुवासिनी जेवण आणि बाकी आपल्या पाहुण्यांना वगैरे जेवण असं असतं। तर आजच्या दिवशी खूप सारे पदार्थ असतात जेवणामध्ये, सो ते बनवायला वेळ भरपूर लागतो म्हणून आज आम्ही सकाळी लवकर उठलो होतो, पटकन स्वयंपाकाला लागलो। तर इथे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे। फक्त तळणीचे मध्ये 2 पदार्थ राहिले आहेत, ते म्हणजे उडीद वडा आणि भजे। तर त्या दोघी ते 2 तळणाचे पदार्थ करत आहे। तोपर्यंत म्हटलं मी आता आवरून घेते आणि मी तयारीला लागले होते। तयारी करून झाल्यावर मी लगेचच नैवेद्याची ताटं बनवायला घेतली, कारण नैवेद्य दाखवून लगेच पूजा वगैरे करून आरती करायची होती आणि ज्या 2 सुवासिनी मी आज सांगितल्या होत्या त्यांना जेवायला वाढायचं होतं। सो मी हे पटकन करून घेतलं, कारण त्या दोघींना दुपारपर्यंत म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत उपवास करावा लागतो। सो म्हटलं पटकन आपण आवरून घेऊया, सो त्यांनाही भूक लागलेली असेल तर हे पटकन त्यांना जेवायला दिलं की बाकी पण सगळ्यांना जेवायला बसता येतं। सो तुम्ही इथे बघू शकता नैवेद्याचं ताट ऑलमोस्ट बनवून रेडी आहे। 2-3 पदार्थ ठेवण्याचे बाकी आहेत। मिक्स भाजी असते, त्यात 21 भाज्यांचा नैवेद्य असतो। पुरणपोळी, आमटी, खीर, कढी, उडीद वडा, भजे, कुरडई, पापड, साधी पोळी आणि थापून वड्या, आळूवडी असे बरेच पदार्थ असतात। सो नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी इथे आरती करून घेतली। अंती झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती। पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता, कमलाकारे जठरी जन्म विलाधाता, सहस्रवदनी भूधरना पुरे गुणगाता, जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, जय देवी वाणी नमने नमः। त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देवदेव। आरती वगैरे करून झाल्यानंतर मी ह्या ज्या 2 सुवासिनी होत्या त्यांना जेवायला वाढलं। त्यांना हळद कुंकू लावून वगैरे पूजा केली आणि जेवायला वाढलं। जेवण वगैरे त्यांचं करून झाल्यानंतर त्यांची मी ओटी भरली आणि छान असं त्यांचं जेवण झालं। त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं। आलेल्या सगळ्यांची जेवण झाल्यानंतर आम्ही तिघी जेवायला बसलो। स्वयंपाक खूप छान झालेला होता, अगदी पोटभर आम्ही जेवलो। खूप मस्त वाटत होतं जेवायला। इतर वेळी आपण एवढे सगळे पदार्थ बनवून नाही खात, पण अशा निमित्ताने आपले सगळे छान गोड आंबट तिखट असे सगळे पदार्थ छान खाऊन होतात। ते सगळं झाल्यानंतर दुपारी माझी एक फ्रेंड आली, तिने मला सुंदर अशी रांगोळी काढून दिली, खूप सुंदर, आणि तिने खूप पटकन अशी मस्त रांगोळी काढून दिली। माझं खूप मोठं काम त्यामुळे कमी झालं होतं। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।